गोविंद बर्गे प्रकरणात जसजसा तपास पुढे सरकत आहे तशी तशी नवीन माहिती समोर येत आहे। पोलिसांनी केलेल्या चौकशीत पूजाने तिचे आणि गोविंदचे केवळ ग्राहक नर्तिका एवढेच संबंध नव्हते, तर ते दोघे रिलेशनशिप मध्ये होते अशी कबुली दिली आहे। तसेच कला केंद्रातील भेटी व्यतिरिक्त ते विविध ठिकाणी एकत्र फिरत आणि लॉजवर देखील राहत असत। बीडसह वैराग मधील काही लॉजवर किंवा वेगळ्या फ्लॅटवरही ते दोघे भेटत असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे। याशिवाय पूजाच्या बँक खात्यात गोविंद बर्गे यांच्या नावाने मोठ्या प्रमाणात लाखोंचे आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती असून त्याबाबत पोलीस आता अधिक सविस्तर माहिती गोळा करत आहेत। तर 5 दिवसांच्या पोलीस कोठडीत चौकशी दरम्यान पूजाच्या सहकारी व मैत्रिणींचेही जबाब नोंदवण्यात आले आहेत, ज्यातून गोविंद आणि पूजा यांच्यातील संबंधाची खात्री पटली आहे। विशेष म्हणजे आत्महत्येच्या काही दिवस आधीच गोविंदने पूजाला व्हॉट्सअॅपवर आपण आयुष्य संपवणार अशी धमकी दिल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत। दरम्यान अजूनही या प्रकरणातील अनेक बाबींची चौकशी करणं बाकी असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात येत असून या प्रकरणातील आरोपी असणाऱ्या पूजाला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, ज्यामुळे पूजाला आता जामीन घेता येऊ शकणार आहे। तर पुढील काही दिवसात या प्रकरणात अजून नवीन माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।